महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्ये सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिन्धेश्वरपादुकाभ्यो नमो लक्ष्मी परिपादुकाभ्यः। श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेक रूप दैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमां विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेक रूप दैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय यामध्ये मी ओंकार शंकर देशपांडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर मिथुन राशीवाल्यांसाठी हा आठवडा खूपच निर्णायक आहे। तसेच कारण तुमच्या करिअर स्थानातच म्हणजे 10व्या स्थानात मीन राशीत चार ग्रहांची युती आहे आणि ती होत पण आहे रवी मंगळ शनी आणि नेपच्यून। तसंच आणि विशेष म्हणजे 10 एप्रिलला तुमच्या स्वामी बुध ग्रह जो आहे तो मीन राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे हा आठवडा तुमच्यासाठी करिअर टर्निंग पॉइंट ठरू शकतो। करिअर मध्ये मिथुन राशीवाल्यांना ग्रहस्थिती समजून घ्या। 10वा भाव म्हणजे मीन राशीत रवी मंगळ मार्गी होतो आहे, शनी वक्री, नेपच्यून आहेत। 12व्या भावात म्हणजे वृषभ राशीत हर्षल, पहिला भाव म्हणजे मिथुन राशीत गुरु, त्यानंतर 3ऱ्या भावात म्हणजे सिंह राशीत केतू, 8वा भाव म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 9वा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध राहू युती, 11वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या करिअर, पर्सनॅलिटी, त्यानंतर भाग्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे। सर्वात मोठा प्रभाव हा तुमच्या करिअरवर टाकणार आहे, म्हणजे दशम भावावर टाकणार आहे। जॉब, प्रमोशन, रेप्युटेशन, इथे रवी मंगळ शनी आणि नेपच्यून हा योग काय सांगतो? कामाचा प्रेशर वाढेल, रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल, त्यानंतर बॉस कडून एक्सप्रेशन वाढेल, जास्त होईल। मंगळ 6 एप्रिलला म्हणजे अडकलेले काम पुढे सरकेल, तो मार्गी होतोय त्यावेळेला। शनी वक्री, जुना चुका आता समोर येतील। नेपच्यून कन्फ्युजन वाढेल किंवा अनक्लिअर डायरेक्शन होईल, घाईत निर्णय नका घेऊ। तुमच्या राशीत गुरु आहे तर याचा फायदा काय होतो किंवा ह्याचा गतिमान काय, तर तो पॉवरफुल योग आहे। कॉन्फिडन्स वाढेल, त्यानंतर पर्सनॅलिटी स्ट्रॉंग होईल, त्यानंतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील। आणखीन हा तुमच्यासाठी बिगेस्ट सपोर्टेड योग आहे, तसं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही। 12व्या भावात हर्षर आहे, अचानक पैसा खर्च सुद्धा होऊ शकतो। फॉरेन कनेक्शन, स्लीप डिस्ट्रॅक्शन, त्यानंतर फायनान्शियल कंट्रोल ठेवा। 3ऱ्या भावात केतू, कम्युनिकेशन कमी होईल। त्यानंतर काँग्रेस फॅसिलिटेटर, कंटेंट क्रिएटर साठी आणि कम्युनिटीसाठी हा जरासा कमी होऊ शकतो, कम्युनिकेटिव्ह। त्यानंतर 8व्या भावात प्लुटो, हिडन ट्रान्सफॉर्मेशन, अचानक बदल, त्यानंतर सिक्रेट गेन, तसेच रिसर्च आउट आणि इंटर्नशिप लाईफ मध्ये डीप चेंज होऊ शकतो। 9व्या भावात बुध आणि राहू भाग्यस्थानात अचानक लक, फॉरेन अपॉर्च्युनिटी, ऑनलाईन ग्रोथ, पण राहू इश्यूज देतो। चुकीच्या मार्गावर नका जाऊ, म्हणजे चुकीची संगत टाळा, चुकीचे निर्णय टाळा। 11व्या भावात शुक्र, इन्कम मध्ये वाढ होईल, फ्रेंड सपोर्ट मिळेल, लक्झरी लाईफ मिळतील, त्यानंतर नेटवर्किंग मधून
फायदा होईल. तर मेष राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी कसा आहे? तर पैसा चांगला प्राप्त कराल. करिअर मध्ये प्रेशर ग्रोथ दोन्ही आहे. घरामध्ये ठीकठाक राहील. भाग्य स्ट्रॉंग आहे. हा आठवडा तुम्हाला पुढच्या लेवलवर घेऊन जाणार आहे. तर या आठवड्यात एक उपाय करा की दर बुधवारी गणपती पूजन करा. गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, ओम गण गणपते नमः याचा जप करा. हिरवा रंग वापरा. त्यामुळे काय होईल तर बुधाचा प्रभाव सुधारेल. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंट मध्ये मिथुन राशी असं लिहा. आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.